पांडुरंग शिवारमध्ये एक अभिनव प्रयोग झालेला आहे। कांदा, डाळिंब, पेरू आणि द्राक्षानंतर आता ह्या भागामध्ये नारळाचं पीक घेण्याचा प्रयत्न प्रगतिशील शेतकरी करत आहेत। आपण त्यांची इंटरव्ह्यू बघूया। नमस्कार सर। नमस्कार, मी निखिल दळवी। जून 2023 मध्ये आपण या गंगा बोंडम, गंगा भवानी पण म्हणता या व्हरायटीला, याची लागवड केलेली होती। आपण एक वेंगुर्ल्यावरून आपण हे रोप आणलेलं होतं। या जमिनीत क्लोराइड्स जास्त असल्यामुळे आणि थोड्या पावसाळ्यात पाण्याखाली असल्यामुळे आपण या पिकाची लागवड केलेली आहे। 20 बाय 20च्या अंतरावर आपण 1.5 एकरात याची लागवड केलेली आहे गंगा भवानी। अजून साधारणतः 1 वर्षात त्याला मोहर येण्याचे चान्सेस आहेत। आपल्या भाटे नारळ संशोधन केंद्राच्या सावंत सरांच्या म्हणण्यानुसार त्याचा 4थ्या वर्षी आपलं फळधारणा झाली पाहिजे। एक पारंपरिक पिकांपासून लांब जाऊन आणि एक शाश्वत कुठलं तरी पीक पाहिजे म्हणून आपण या नारळ पिकाकडे वळालेलो आहोत। एक 20 बाय 20 अंतराने आपले साधारणतः 150 रोप आपल्या 1.5 एकरात बसलेले आहेत। त्याला आपण फ्लड इरिगेशन केलेले आहे। साधारणतः 180 ते 250 पर्यंत नारळ येऊ शकतात। काळजी घेऊन जशी आपली काळजी असेल तशी, जसे आपण त्याचं खत पाणी नियोजन करू त्यानुसार आपल्याला तेवढं उत्पादन भेटू शकते। 250 ते 260 पर्यंत हे एक वार्षिक नारळ देणारं पीक आहे। एक आधी तोडलं तर शाळेसाठी वापरू शकतो आणि तोडण्यासाठी जर उशीर झाला तर आपण त्याचं खोबरं पण करू शकतो। एक साधारणतः 56-57% त्याच्यात तेलाचं प्रमाण आहे या व्हरायटीमध्ये, त्या नारळामध्ये, त्या खोबऱ्यामध्ये। तर एक चांगली व्हरायटी म्हणून आम्ही शोधत होतो। तर आमच्या अभ्यासात ह्या व्हरायटीचं संदर्भ आला आणि ही व्हरायटी आम्ही लागवड केलेली आहे। त्या कृषी विद्यापीठाचे ज्यांचा तुम्ही उल्लेख केला त्यांच्यापैकी कोणी इथं तुम्हाला व्हिजिट केली की ते नाही, अजून तर व्हिजिट नाही केली। फळधारणा झाल्यानंतर ते व्हिजिट करणार आहेत का? अच्छा अच्छा। पण मग त्यांच्या याच्यानुसार आपण खत, खाद्य, पाण्याचं नियोजन आपण त्याचं चालू आहे। एक साधारणतः क्लोराईड युक्त जमीन असल्यामुळे आपले एक आपण म्हणतो भुरी जमीन त्या असल्यामुळे आपल्याला कधी मीठ टाकावं लागलं नाही तर बरेच शेतकरी आणता खूप मीठ टाकता तरी आपल्या मीठ न टाकून सुद्धा ग्रोथ आपली चांगली दिसते। मग हे तुमच्या शेताच्या बाजूला फ्लड वॉटरचं काय आउटलेट दिलेलं आहे? हे लखमापूरचं गाव धरण आहे, त्याचा आउटलेट आहे हा। पावसाळ्यात त्याचा तुम्हाला त्रास होत असेल ना? हा, ही जमीन उपळते। मग त्यावेळेस काय नारळावर काय परिणाम होईल का? त्या कोकणातली जमीन जी आहे ती पाणी धरून ठेवणारी नाही आहे, निचऱ्याची आहे, पण ही काही प्रमाणात तरी पाणी धरेल। तर हा जो करपा आहे हा अति पाण्यामुळे होतो। मग याच्यावर काय तुम्ही याच्यावर कसं मात करणार आता? आजूबाजूला हे करा, बोध करून घ्यायचे आणि थोडं हा उंच करून घ्यायचा। हा भाग थोडा उंच झाला, मधला भाग थोडा खोल झाला तर पाणी थोडं निघून जाईल। फक्त त्याच्या रूट झोन मध्ये पाणी न राहता। धन्यवाद सर।